नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण अँथोनी रॉबिन्स यांच्या अनलिमिटेड पॉवर या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. लेखक अँथोनी रॉबिन्स 4 दिवसांचे सेमिनार कंडक्ट करतात, ज्याचं नाव आहे माइंड रिव्होल्यूशन. या सेमिनारमध्ये ते बऱ्याच ॲक्टिव्हिटी घेतात. त्यापैकी एक ॲक्टिव्हिटी आहे फायर वॉक, म्हणजेच आगीवरून चालणे. या ॲक्टिव्हिटीचा उद्देश हा आहे की आपल्या भीतीवर वर्चस्व मिळवून तिला आपली ताकद बनवणं. लेखक म्हणतात, भीती ही आपल्या मनात असते, त्यामुळे ते सेमिनारमधून लोकांना त्यांच्यात असलेल्या भीतीला काढून टाकण्यासाठी शिकवतात. जर प्रयत्न केलं तर या जगात काहीही अशक्य नाही, यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि हाच विश्वास ते लोकांच्या मनात निर्माण करू पाहतात. लेखक स्वतः निराश होते, ते एकटेच राहत होते. नावडता जॉब त्यांना करावा लागत होता. तसंच त्यांचं वजन देखील खूप जास्त होतं. पण फक्त 3 वर्षाच्या काळात त्यांनी स्वतःचा कायापालट केला. बिकट परिस्थितीतून त्यांनी स्वतःला एक यशस्वी आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्व बनवले. नावाजलेल्या लेखकांसोबतच ते सगळ्यांचे आवडते मोटिवेशनल स्पीकर देखील बनले. त्यांनी बऱ्याच लोकांना मदत केली. ते 25 वर्षांचे होईपर्यंत त्यांनी खूप यश मिळवलं आणि ते श्रीमंत झाले. पत्नीच्या रूपात त्यांना अतिशय योग्य जोडीदार मिळाली. तसेच त्यांच्या करिअरमध्ये ते अशा बऱ्याच लोकांना भेटले ज्यांनी अँथोनी यांना खूप प्रभावित केलं. लेखकाकडे कॉलेजची कोणतीही डिग्री नाही. त्यांनी फक्त 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, तरीही त्यांना भरभरून यश मिळालं. त्यांनी हे सगळं कसं साध्य केलं, याच सगळ्या गोष्टी अँथोनी आपल्या पुस्तकातून सांगतात. लेखकाने बऱ्याच यशस्वी लोकांना पाहिलं आहे. त्यांनी जेव्हा सगळ्या गोष्टींना नीट ऑब्झर्व केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या सगळ्या लोकांच्या यशामागे एक कॉमन पॅटर्न आहे. अँथोनी त्या पॅटर्नला अनलिमिटेड सक्सेस फॉर्म्युला असं म्हणतात. यामध्ये 4 स्टेप्स असतात. पहिली स्टेप आहे आपलं ध्येय ठरवणं, म्हणजेच आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे हे ठरवणं. दुसरी स्टेप म्हणजे कृती करणं आणि ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करणं. काही वेळेस असं होतं की पहिली स्टेप म्हणजेच आपलं ध्येय ठरवण्यात जर आपण चुकलो, की दुसरी स्टेप म्हणजे आपली कृती आपल्याला चुकीच्या वाटेवर घेऊन जाते. यासाठी तिसऱ्या स्टेपची आवश्यकता असते. यात आपल्या कृतींचे ॲनालिसिस करणे आणि त्यांचा फीडबॅक घेणं हे येतं. आणि शेवटची स्टेप आहे आपली वागणूक आपल्या ध्येयाला लक्षात घेऊन त्या अनुरूप करणं, म्हणजेच आपल्या वागणुकीत तोपर्यंत बदल करत राहणं आणि सुधारणा करणं जोपर्यंत आपलं ध्येय साध्य होत नाही. जोपर्यंत तुमच्यात तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची इच्छा जागृत होत नाही, तोपर्यंत ते स्वप्नच राहील, सत्यात उतरणार नाही. जसं अब्दुल कलामांनी म्हटलंय, स्वप्न ही झोपेत पडणारी नकोत, ती झोप न येऊ देणारी असावीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा 4 स्टेप्सचा फॉर्म्युला वापरू शकता. तुम्ही कोण आहात आणि तुमच्याकडे काय आहे हे महत्त्वाचं नाही, आणि याने काही फरक पडत नाही. बऱ्याच लोकांकडे खूप काही असतं, तरी देखील ती लोक निराश राहतात. असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे अमाप धनसंपत्ती आहे, जीवलग मित्र आहेत, यशस्वी करिअर आहे, योग्य असा जोडीदार आहे, पण एवढं असून सुद्धा ते निराशादायी आणि दुःखी असतात. आणि याच्या उलट काही लोक असे देखील आहेत जे शरीराने विकलांग आहेत, गरिबीशी झुंज देत आहेत, समाज त्यांना बरोबरीची वागणूक देत नाही, पण तरी देखील या सर्व गोष्टींवर मात करत ती लोक आनंदी जीवन जगतात. आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या दृष्टिकोनावरच सगळा खेळ अवलंबून आहे. जर तुमच्यासोबत एखादी वाईट गोष्ट घडली, तर त्या नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष न देता तुम्ही त्यातून सकारात्मक ऊर्जा घेऊन ती परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही दिवस असे असतात जेव्हा आपली खूप चिडचिड होते. असं वाटतं की आयुष्यात सगळं काही चुकीचं होत आहे, आणि आपण असे म्हणून मोकळे होतो की आजचा दिवसच अनलकी आहे. आणि दुसऱ्या बाजूला काही दिवस असे असतात की आपण खूप पॉझिटिव्ह फील करतो. आपलं काम, कौटुंबिक जीवन, नातं सगळंच अगदी व्यवस्थित असतं. दोन्ही परिस्थितींमध्ये तुम्ही अगदी तीच व्यक्ती असता. तुमच्यात तर कोणता बदल झालेला नसतो. काही दिवस चांगले असतात तर काही दिवस वाईट. कधीकधी वाटतं की आयुष्याचं स्टिअरिंग आपल्या हातात आहे, तर कधी असं वाटतं की आयुष्याच्या गाडीचा ताबा आपल्या हातातून निसटला आहे. यामागचं कारण आहे मनाच्या 2 स्थिती.
एक स्थिती जी आपल्याला ऊर्जा आणि उमेद देते. आणि ही स्थिती तेव्हा असते जेव्हा आपलं मन आनंद, प्रेम, आत्मविश्वास, ऊर्जा, विश्वास याने भरलेलं असतं. आणि दुसऱ्या स्थितीमध्ये आपलं मन हे भीती, उदासीनता, शंका, निराशा आणि चिंता याने भरलेलं असतं. निराशेच्या स्थितीतून ऊर्जेच्या आणि उमेदीच्या स्थितीत येण्याची पॉवर आपल्यामध्ये असते. आपल्याकडे आपल्या मेंदूला नियंत्रित करण्याची क्षमता असते. आपण आपल्या सोयीनुसार कुठलीही स्थिती बदलू शकतो. कुठलीही गोष्ट जी आपल्याला दिशा दाखवते त्यांना बिलीफ म्हटलं जाऊ शकतं. बिलीफ म्हणजे आयुष्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन. आपली बिलीफ हे आपल्या नर्वस सिस्टीमला ऑर्डर देत असतात. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला खरी वाटते तेव्हा आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला सुरू करतो. मेडिकल सायन्समध्ये प्लेसिबो इफेक्ट या नावाची एक कन्सेप्ट आहे, ज्यात रुग्णाला अशी गोळी दिली जाते जी रिकामी असते. म्हणजेच त्यात ना कुठले औषध असते ना कुठल्या आजारातून बरं करण्याची क्षमता. ही कन्सेप्ट तपासून पाहण्यासाठी एक प्रयोग केला गेला. अल्सर असणाऱ्या रुग्णांना 2 गटांमध्ये विभागण्यात आलं. पहिल्या गटाला एक औषध देण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की हे औषध खाल्ल्यानंतर त्यांना लगेच आराम मिळेल. तर दुसरीकडे दुसऱ्या गटाला एक गोळी देण्यात आली आणि त्यांना सांगितलं की या औषधावर अजून प्रयोग चालू आहेत आणि हे औषध अजून पूर्णपणे विकसित झालेलं नाही. दोनही गटांनी सांगितल्याप्रमाणे औषधी घेतली. पहिल्या गटातील जवळपास 70% रुग्णांना औषधाने फरक जाणवला. ते खाल्ल्यानंतर त्यांना लगेच आराम मिळाला. पण दुसऱ्या गटातील फक्त 20% रुग्णांना बरं वाटलं. दोनही गटांना एकच औषध देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये कोणत्याही आजाराला बरं करण्याची क्षमता नव्हती. ती गोळी रिकामी होती. पण प्रयोग करणाऱ्या लोकांनी त्यांना विश्वासात घेतलं की हे औषध रामबाण आहे. तर दुसऱ्यांना सांगितलं की यावर अजून प्रयोग सुरू आहे आणि यातून जो रिझल्ट मिळाला त्यातून सगळे आश्चर्यचकित झाले. बऱ्याच डॉक्टरांनी हे सिद्ध केलं आहे की रुग्णाच्या बरे होण्यामागे फक्त औषधच नाही, तर जेव्हा एखादा रुग्ण खरोखर विश्वास ठेवतो की तो आजारपणातून बरा होईल तेव्हा त्याचे शरीर आणि माइंड या सिग्नलला रिॲक्ट करतात आणि तो रुग्ण खरोखर बरा होऊ लागतो. तुमच्यासोबत देखील असं झालं असेल. जेव्हा तुम्हाला आई मिठाचा डब्बा आणण्यास सांगते, तुम्ही किचनमध्ये जाता. सगळीकडे बघितलं तरी देखील मिठाचा डब्बा काही सापडत नाही. मात्र आई जेव्हा किचनमध्ये स्वतः जाते आणि तिला तो डब्बा अगदी सहज हाती लागतो. बऱ्याचदा ती गोष्ट आपल्या अगदी डोळ्यासमोर असून देखील आपल्या दृष्टीस पडत नाही. तुम्हाला मिठाचा डब्बा मिळाला नाही यामागचं कारण म्हणजे तुमचे बिलीफ. ज्या क्षणी तुम्ही सांगितलं की मला तर डब्बा सापडणार नाही, मला माहीत नाही तो डब्बा कुठे ठेवला आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला तशी ऑर्डर देता आणि खरंच तुम्हाला तो मिठाचा डब्बा शोधता येत नाही. नकारात्मक शब्दप्रयोग करण्याऐवजी सकारात्मक शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर आपले शरीर आणि मेंदू आपली साथ देऊ लागतात. लेखक असं मानतात की आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवत असतो ती गोष्ट खरी आहे की खोटी हे आपल्याला मुळीच माहीत नसतं. शास्त्रज्ञ किंवा कुठला तज्ज्ञ देखील या बाबतीत खात्री देऊ शकत नाही. आणि खरं सांगायचं झालं तर याने काही फरक देखील पडत नाही. शेवटी हे महत्त्वाचं ठरतं की तुमचा विश्वास तुमच्यासाठी कामी येतो का? तुमचा विश्वास तुम्हाला ऊर्जा देतो का? तो तुम्हाला आधीपेक्षा चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देतो का? तो तुम्हाला दुसऱ्याचे आयुष्य आनंदी बनवण्यात मदत करतो का? तुम्हाला 100% देखील खात्री नाही की तो विश्वास खरा आहे की खोटा, पण तरी देखील तो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करतो. लेखकाने अशी काही बिलीफ सांगितली आहेत. त्यापैकी एक आहे, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं. आणि हीच विचारसरणी यशस्वी लोकांना सामान्य माणसांपासून वेगळी करते. यशस्वी माणसं प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात. जेव्हा इतर लोकांना असं वाटतं की या परिस्थितीतून बाहेर पडायला कोणताच रस्ता नाही, तेव्हा यशस्वी लोक त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. अपयशाला ते एक धडा आणि यशस्वी होण्यासाठी एक संधीच्या रूपात बघतात. लेखक म्हणतात, छोटा विचार तुम्हाला कधीच मोठे बनू देत नाही. जर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत अडचणी दिसत असतील तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल आणणं खूप गरजेचं आहे. आणखी एक बिलीफ म्हणजे अपयशासारखी कुठलीही गोष्ट नाही.
यशस्वी माणसं अपयशाला वेगळ्या नजरेने बघतात. जर काहीही चुकीचं घडलं तर ते आपल्या कृतीला रिझल्टच्या दृष्टिकोनातून बघतात आणि म्हणून ते एक नवीन मार्ग शोधून पुन्हा प्रयत्न करतात आणि स्वतःला आजमावून पाहतात की आपण रिझल्टपर्यंत पोहोचू शकतो की नाही. यशस्वी लोक तोपर्यंत हिंमत हारत नाही जोपर्यंत त्यांना हवी असलेली गोष्ट मिळत नाही किंवा साध्य होत नाही. आणखीन एक बिलीफ म्हणजे लॉंग टर्म कमिटमेंटशिवाय लॉंग टर्म सक्सेस मिळत नाही. जर तुम्ही बिझनेस, स्पोर्ट्स किंवा पॉलिटिक्स या क्षेत्रामधील यशस्वी लोकांचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की ही लोक त्यांच्या क्षेत्रातील सर्वात हुशार किंवा स्ट्रॉंग व्यक्ती नाहीत, पण या लोकांमध्ये त्यांच्या कामाप्रती एक अतूट निष्ठा आणि कमिटमेंट आहे. त्यांची ऊर्जा, उमेद आणि निष्ठा त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. तुम्ही काय मिळवू शकता किंवा कोणत्या गोष्टी साध्य करू शकता त्याला कुठलीच मर्यादा नाही. फक्त स्वतःला त्या गोष्टीसाठी झोकून देता आलं पाहिजे. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.